कितीही थंडी असली तरी इडलीचं पीठ अगदी परफेक्ट असं फर्मेंट होणार आणि अशी ही मऊ लुसलुशीत कापसासारखी पांढरी शुभ्र अगदी जाळीदार आणि फ्लफी अशी ही इडली बनून तयार होणार। नमस्कार, मी सुवर्णाच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे। तर अशी ही पांढरी शुभ्र मऊ लुसलुशीत इडली आणि यासोबत असं हे अगदी चविष्ट उडपी स्टाईल झटपट होणारं सांबर आणि हॉटेलमध्ये जी आपल्याला ही चटणी दिली जाते तर अशी ही पातळ मस्त चवीची सिक्रेट चटणी सुद्धा आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। अशी चटणी सांबर आणि इडली बनवल्यानंतर मुलं नेहमीच म्हणतात, आई बाहेरच्या पेक्षा खूप भारी झाली। तर या परफेक्ट इडलीसाठी परफेक्ट प्रमाण बघूयात। तर यासाठी सगळ्यात आधी मी तांदूळ घेते। तर या वाटीने 4 वाटी हा तांदूळ मी घेते। तर हे प्रमाण मोजून घेण्यासाठी घरातील कोणतंही भांड तुम्ही इथे वापरू शकताय। तर इथे मी 4 वाटी हे तांदूळ घेतलेले आहेत। तांदूळ इथे तुम्ही कोणताही वापरू शकताय, अगदी घरचा तांदूळ, रेशनचा तांदूळ किंवा कोणताही तांदूळ इथे वापरू शकताय। फक्त तांदूळ जुना असावा याची आपल्याला काळजी घ्यायची आहे। ज्या तांदळाचा भात अगदी मोकळा आणि अगदी सडसडीत होतो असा तांदूळ आपल्याला इथे वापरायचा आहे। ज्या तांदळाचा भात चिकट होतो असा तांदूळ इथे आपल्याला अजिबात वापरायचा नाहीये। तर अगदी जाळीदार आणि अतिशय सॉफ्ट इडलीसाठी प्रमाण अगदी महत्त्वाचं आहे। तर इथे 4 वाटी तांदळासाठी आपल्याला अर्धी वाटी उडीद डाळ घ्यायची आहे। तर इथे आपल्याला तांदूळ आणि डाळ वेगवेगळं भिजवण्याची अजिबात गरज नाही आहे। तर तांदळामध्येच ही उडीद डाळ मी घातलेली आहे। तर आता याच्यामध्ये 1 चमचाभर आपल्याला मेथीचे दाणे घालायचे आहेत आणि हे सगळं साहित्य व्यवस्थित आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे। तर हे सगळं साहित्य मी 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि आता यामध्ये पाणी घालते। तर हे तांदूळ डाळ बुडून वरती अगदी 1 ते 2 इंच पाणी राहील इतकं पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि आता याच्यावरती झाकण लावून हे भिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। तर हे डाळ आणि तांदूळ आपण 4 ते 5 तास भिजवून घेणार आहोत। साधारण डाळ तांदूळ भिजवून 5 तास होत आलेले आहेत। आपल्याला ते डाळ तांदूळ वाटून घ्यायचे आहेत, पण ते वाटण्यापूर्वी त्यामध्ये आपल्याला एक अतिशय महत्त्वाची गोष्ट घालायची आहे, ती म्हणजे हे पोहे। तर इथे मी अर्धी वाटी हे पोहे घेतलेले आहेत। तर जेवढी आपण उडदाची डाळ घेतलेली आहे तेवढेच आपल्याला पोहे घ्यायचे आहेत। तर हे पोहे 1 ते 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि यामध्ये पाणी घालून साधारण 10 मिनिटासाठी आपल्याला हे बाजूला ठेवून द्यायचं आहे। तर अशा पद्धतीने इडलीच्या बॅटरमध्ये हे पोहे वापरल्यामुळे आपली इडली अगदी सॉफ्ट आणि मस्त जाळीदार अशी बनून तयार होते। 10 मिनिटानंतर या पोह्यातील पाणी सगळं मी काढून घेतलेलं आहे आणि हे आपले डाळ तांदूळ सुद्धा अगदी छान असे भिजलेले आहेत। तर आता हे सगळं मिश्रण मिक्सरला फिरून वाटून घ्यायचं आहे। यासाठी इथे मी मिक्सरचं मोठं भांडं वापरलेलं आहे। तर या भांड्यामध्ये मी डाळ तांदळाचं थोडंसं मिश्रण काढून घेते आणि हे पोहे आपल्याला वेगळे वाटून घ्यायची गरज नाही आहे। तर या डाळ तांदळासोबतच आपण हे पोहे थोडं थोडं घालून वाटून घेणार आहोत। पाणी न टाकता हे मिश्रण अगदी हलकंसं मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये गरजेनुसार पाणी घालायचं आहे। तर हे डाळ तांदूळ भिजवलेलं जे पाणी आहे तर त्या पाण्याचा वापर करूनच आपल्याला हे बॅटर वाटून घ्यायचं आहे। तर या पाण्याचा वापर केल्यामुळे आपलं हे जे बॅटर आहे किंवा हे मिश्रण आहे व्यवस्थित फर्मेंट व्हायला मदत होते। तर अगदी छान बारीक असं हे मिश्रण मी वाटून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकताय अगदी छान बारीक याची पेस्ट झालेली आहे। तर आता हे एका भांड्यामध्ये मी काढून घेते। तर या मिश्रणाची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता, थोडीशी दाटसर आहे। तर असंच मिश्रण आपल्याला बनवायचं आहे। तर हे मिश्रण व्यवस्थित फर्मेंट होतं। यापेक्षा पातळ जर तुम्ही मिश्रण बनवलात तर ते व्यवस्थित फर्मेंट होणार नाही। तर आता राहिलेलं सगळं मिश्रण थोडं थोडं मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन सगळं मिश्रण मी वाटून घेतलेलं आहे आणि या कुकरमध्येच मी हे मिश्रण काढून घेतलेलं आहे। थंडीमध्ये इडलीचं पीठ आंबवण्यासाठी अशा कुकरचा वापर जरूर करा, यामध्ये पीठ अगदी व्यवस्थित फर्मेंट होतं। तर आता या सगळ्या पिठामध्ये मी गरजेनुसार मीठ घालते आणि आता आपल्याला हे मीठ व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि त्याचबरोबर हे मिश्रण किंवा हे बॅटर अगदी 2 ते 3 मिनिटे आपल्याला फेटून घ्यायचं आहे। तर इथे पळीने हे मिश्रण मी फेटून घेणार आहे। तुम्ही हवं तर हाताच्या साहाय्याने हे मिश्रण छान असं 2 ते 3 मिनिटे फेटून घेतला तरी चालू शकतं। तर इथे मिश्रण फेटून घेणं खूप गरजेचं आहे। मिश्रण अशा पद्धतीने
फेटून घेतल्यामुळे आपलं हे पीठ व्यवस्थित फर्मेंट होण्यासाठी मदत होते आणि अगदी जाळीदार आणि अगदी परफेक्ट असं इडलीचं पीठ आपलं म्हणून तयार होतं आणि त्यापासून बनणारी इडली अगदी सॉफ्ट, जाळीदार आणि अगदी मऊ लुसलुशीत अशी बनून तयार होते। तर पुन्हा एकदा या पीठाची कन्सिस्टन्सी मी तुम्हाला दाखवते। तर पीठ अशा पद्धतीचं असायला हवं, यापेक्षा घट्टही नको आणि यापेक्षा पातळही नको, म्हणजे हे पीठ आपलं इडलीचं जे आहे ते अगदी परफेक्ट फर्मेंट होतं। तर आता या कुकरमध्ये मी अर्धच पीठ ठेवणार आहे, कारण हे पीठ फर्मेंट झाल्यानंतर किंवा छान फुलून आल्यानंतर यामध्ये जागा शिल्लक राहिली पाहिजे। तर यासाठी याच्यातील अर्ध पीठ मी दुसऱ्या भांड्यामध्ये काढून ते ठेवून देते आणि या कुकरमध्ये आता मी अर्ध कुकर हे मिश्रण ठेवलेलं आहे। पुन्हा एकदा 1 मिनिटभर हे मिश्रण मी एकाच दिशेने छान असं फेटून घेतलेलं आहे आणि आता हे पीठ आपण फर्मेंट करण्यासाठी ठेवणार आहोत। तर हे इडलीचं पीठ आंबवण्यापूर्वी अर्धा कुकर भरलेला आहे आणि पूर्णपणे आंबवल्यानंतर हे जे पीठ आहे ते पूर्ण कुकर भरलेलं असेल, म्हणजे हे इडलीचं बॅटर जे आहे ते डबल फुलून येतं। थंडीमध्ये इडलीचं पीठ आंबवण्यासाठी कुकरचाच वापर करायचा आहे आणि झाकणाला रिंग लावूनच हे झाकण बंद करायचं आहे, म्हणजे आतमध्ये उबदार हवा धरली जाते आणि त्यामुळे पीठ आपलं व्यवस्थित फर्मेंट होतं। तर आता या कुकरला झाकण लावून मी रात्रभरासाठी हे इडलीचं पीठ आंबवण्यासाठी ठेवून देते। तर आता रात्रभरासाठी म्हणजे साधारण किती तास हे पीठ थंडीमध्ये आंबवून घ्यायचं, तर इथे 12 ते 15 तासासाठी तुम्ही हे पीठ आंबवण्यासाठी ठेवू शकता। तर यासाठी काय करायचं आहे, सकाळी 11 ते 12च्या दरम्यान आपल्याला डाळ तांदूळ भिजत ठेवायचे आहे आणि संध्याकाळी 4 ते 5च्या दरम्यान आपल्याला ती वाटून घ्यायची आहे। 5ला साधारण तुम्ही जर हे पीठ आंबवण्यासाठी ठेवलात तर सकाळी साधारण 8च्या दरम्यान हे पीठ तुमचं व्यवस्थित फर्मेंट होईल। तर आदल्या दिवशी साधारण 5 वाजता हे पीठ मी आंबवण्यासाठी ठेवलं होतं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी साधारण 7 वाजता हे कुकरचं झाकण मी उघडत आहे। तर हे पीठ जास्त फुलून बाहेर यायला नको यासाठी खाली मी एक ताट ठेवलेली आहे। तर इथे हे इडलीचं पीठ तुम्ही बघू शकता, अगदी पूर्ण कुकर भरलेला आहे। अर्धा कुकर आपण पीठ फर्मेंट करण्यासाठी ठेवलं होतं आणि अगदी कुकरभर हे पीठ छान असं फुलून आलेलं आहे। अगदी फ्लफी आणि मस्त जाळीदार असं हे इडलीचं परफेक्ट बॅटर आपलं बनून तयार झालेलं आहे आणि यापासून बनणारी इडली अगदी परफेक्ट मऊ लुसलुशीत, जाळीदार आणि अगदी सॉफ्ट अशी बनून तयार होईल। इडलीचं बॅटर तयार आहे, हे झाकून असंच मी बाजूला ठेवते आणि तोपर्यंत इथे आपण सगळ्यात आधी सांबर करणार आहोत। तर इथे मी अगदी छोटी वाटी हे सुकं खोबरं घेतलेलं आहे। यानंतर इथे मी 1 चमचा धणे पावडर घेतलेली आहे। तर तुम्ही जर धणे घेणार असाल तर साधारण 1.5 चमचे धणे इथे तुम्हाला घ्यावे लागतील। पाव चमचा मेथी दाणे, 4 ते 5 काळी मिरी, 2 चमचे सुकवलेला कढीपत्ता आणि 4 ते 5 इथे मी लाल सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत। यासोबतच 1 चमचाभर उडदाची डाळ घेतलेली आहे आणि साधारण 1.5 चमचा इथे मी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे। तर याच्यासोबतच आपल्याला थोडीशी हळद लागणार आहे, साधारण 1 छोटा चमचा आणि 1 पाव चमचा आपल्याला हिंग लागणार आहे। तर आपण घेतलेलं साहित्य भाजून घ्यायचं आहे। तर सगळ्यात आधी मी खोबरं आणि या डाळी ज्या आहेत त्या भाजून घेते। खोबरं आणि डाळी थोड्याशा भाजून झाल्यानंतर हे राहिलेलं साहित्य आपण यामध्ये घालणार आहोत। तर एक 2 ते 3 मिनिटे मध्यम गॅसवरती हे खोबरं आणि या डाळी भाजून घ्यायचे आहेत। तर हे आपल्याला कोरडंच भाजून घ्यायचं आहे, यामध्ये तेल वगैरे घालायचं नाही आहे। आणि हे हलकंसं भाजून झालं की यामध्ये आपण कढीपत्ता, मिरची, मिरं आणि मेथी घातलेली आहे। तर इथे मी धणे पावडर वापरलेली आहे, त्यामुळे मी हे भाजण्यासाठी घेणार नाही आहे, पण तुम्ही इथे जर धणे वापरत असाल तर ते सुद्धा तुम्ही याच्यासोबत भाजून घ्यायचं आहे। तर आता हे सगळं साहित्य अगदी 1 ते 1.5 मिनिट आपल्याला भाजून घ्यायचं आहे। साधारण 1.5 मिनिट हे मी भाजून घेतलं। गॅस आता मी बंद करते आणि याचा मस्त खमंग सुवास येत आहे। तर हे पूर्णपणे थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि आता याच्यामध्ये ही जी धणे पावडर मी घेतली होती ही धणे पावडर घालते। यासोबतच 1 छोटा चमचा हळद आणि पाव चमचा हिंग घातलेली आहे आणि आता याची मस्त अशी पावडर आपल्याला बनवून घ्यायची आहे। तर ही पावडर आपली तयार आहे। अगदी खमंग असा हा सांबर मसाला आपला बनून तयार झाला आहे। मसाला बनवत असताना दुसऱ्या बाजूला मी डाळ शिजायला ठेवली होती। अर्धी वाटी मूग डाळ आणि अर्धी वाटी तूर डाळ स्वच्छ धुवून मी कुकरला लावली होती। 3 शिट्ट्या करून ही डाळ शिजवून घेतलेली आहे आणि आता विस्करने ही डाळ मस्त अशी फेटून घेऊयात। डाळ अशा पद्धतीने फेटून घेतलं की सांबर अगदी एकसारखं किंवा एकसंध तयार होतं। शिजलेली डाळ बाजूला ठेवूयात आणि आता आपण भाज्या काय काय लागणार आहेत ते बघूयात। तर इथे मी 1 मोठी वाटीभर दुधी भोपळ्याचे काप घेतलेले आहेत। तर भाज्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। इथे मी काही शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत।
एक कांदा असा लांब कापून घेतलेला आहे, थोडासा ताजा कढीपत्ता घेतलेला आहे आणि 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत। सुक्या लाल मिरच्याचे 2 तुकडे घेतलेले आहेत आणि इथे मी 2 टोमॅटो घेतलेले आहेत। तर हे टोमॅटो मी मिक्सरला फिरवून घेणार आहे, यामुळे मी असंच ठेवलेलं आहे। तुम्ही हवं तर बारीक चिरून घेतला तरीही चालू शकतं, पण टोमॅटोची पेस्ट करून जर तुम्ही या सांबरमध्ये वापरलात तर त्याची चवसुद्धा खूप छान लागते आणि सांबरला छान असा एकसारखेपणा येतो। या भाज्यांसोबतच तुम्ही लाल भोपळा, बटाटा किंवा वांगीसुद्धा वापरू शकताय। तर आपल्या भाज्या तयार आहेत, डाळ शिजलेली आहे, सांबर मसाला तयार आहे। लगेचच सांबर बनवायला घेऊयात। कढईमध्ये मी 2 चमचे तेल तापवून घेतलं, त्यानंतर 1 छोटा चमचा मोहरी घातली। मोहरी चांगली तडतडल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत। जिरे चांगले फुलू द्यायचे आहेत आणि त्यानंतर ठेचलेला लसूण यामध्ये घालायचा आहे। लगेचच सुक्या लाल मिरच्याचे 2 तुकडे मी घातलेले आहेत आणि कढीपत्ता सुद्धा घातलेला आहे। तर हे सगळं थोडंसं मिक्स करून घेऊया किंवा परतून घेऊयात। हलकंसं परतून झाल्यानंतर यामध्ये आपण लांब कापलेला कांदा घालायचा आहे। तर हा कांदा छान परतून घ्यायचा आहे आणि हलकासा मऊसर असा करून घ्यायचा आहे। हा कांदा 1 मिनिटभर परतून घेतला। आता याच्यामध्ये 1 छोटा चमचा हळद आणि पाव चमचा हिंग घालते। पुन्हा एकदा सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि घेतलेल्या भाज्या यामध्ये घालायच्या आहेत। भाज्या व्यवस्थित मिक्स करून मिनिटभर परतून घ्यायच्या आहेत। गॅस इथे मी मध्यम ठेवलेला आहे। भाज्या मिनिटभर परतून घेतल्या। आता याच्यामध्ये मी 2 चमचे लाल तिखट घालते। घरचं मसाला तिखट हे मी वापरलेलं आहे। अर्धा चमचा इथे खडे मीठ घातलेलं आहे आणि आता याच्यामध्ये 2 टोमॅटोची जी प्युरी मी करून घेतली ती यामध्ये घातलेली आहे। तिखट आणि मीठ तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकताय। सांबरला जर लालबुंद रंग तुम्हाला हवा असेल तर चमचाभर बेडगी मिरची पावडर तुम्ही इथे वापरू शकताय। तर आता हे सगळं आपल्याला 2 मिनिटे छान असं परतून घ्यायचं आहे। 2 मिनिटानंतर यामध्ये आपण 1 चमचाभर धने पावडर घालणार आहोत आणि आता याच्यामध्ये आपण साधारण 1.5 चमचा सांबर मसाला घालणार आहोत, जो आपण आत्ताच बनवून घेतलेला आहे। 1.5 चमचा पुरेसा आहे, कारण हा आत्ता ताजा बनवलेला सांबर मसाला आहे, त्याच्यामुळे याचा फ्लेवर अगदी स्ट्रॉंग असतो। खूप जास्त घालायची गरज नाही, अगदी थोडासा हा पुरतो। विकतचा सांबर मसाला थोडासा जास्त वापरावा लागतो। तर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता याच्यामध्ये मी वाटीभर गरम केलेलं पाणी घालते। तर आता मी भाज्या शिजतील इतकंच पाणी यामध्ये घालणार आहे आणि नंतर पाणी गरजेनुसार वाढवणार आहे। तर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून एकसारखं करून घेते आणि आता याच्यावरती झाकण लावून मध्यम गॅसवरती या भाज्या आपल्याला 3 ते 4 मिनिटे शिजवून घ्यायच्या आहेत। साधारण 4 मिनिटानंतर झाकण काढलेलं आहे। पुन्हा एकदा या भाज्या व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहेत आणि आता या भाज्या शिजलेल्या आहेत का ते चेक करून घेते। तर इथे तुम्ही बघू शकता हा भोपळा अगदी छान सॉफ्ट झालेला आहे आणि ही शेवग्याची शेंगसुद्धा अगदी सॉफ्ट झालेली आहे। तर आता शिजवलेली डाळ यामध्ये घालायची आहे आणि हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। हे मिक्स करत असताना दुसऱ्या बाजूला मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। आता आपल्याला सांबरमध्ये गरजेनुसार पाणी घालायचं आहे। शक्यतो आपल्याला इथे गरम पाणीच घालायचं आहे। तर हे सांबर तुम्हाला कितपत दाटसर किंवा पातळ करायचं आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालू शकताय। हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे। तर आता याच्यामध्ये मी 1 छोटासा तुकडा गुळाचा घालते। तर गोडाचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकताय आणि यासोबतच इथे मी साधारण 1-2 चमचे चिंचेचा कोळ यामध्ये घालते। गुळाच्या ऐवजी इथे तुम्ही साखरेचा वापर केला तरीही चालू शकतं। तर आता पुन्हा एकदा हे सगळं साहित्य व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही हवं तर थोडीशी चव याची बघू शकताय। मीठ जर लागत असेल तर मीठ टाकून छान मिक्स करून घेतला तरी चालेल आणि आता या सांबरला छान अशी दणकून उकळी काढून घ्यायची आहे। मध्यम गॅसवरती साधारण 4 ते 5 मिनिटे हे सांबर मी उकळून घेते। तर इथे सांबर उकळत असताना 5 मिनिटे झालेली आहेत आणि अगदी दणकून अशी उकळी या सांबरला आलेली आहे आणि याचा सुवास अतिशय सुंदर घरभर पसरलेला आहे। तर पुन्हा एकदा हे सांबर मी मिक्स करून घेते आणि तुम्ही बघू शकताय अगदी परफेक्ट असं उडपी स्टाईल हे सांबर बनून तयार झालेलं आहे। अगदी सुंदर असा रंग या सांबरला आलेला आहे। तर आपण घरचं मसाला तिखट वापरलेला आहे, कुठलीही बेडगी मिरची पावडर किंवा काश्मीरी मिरची पावडर वापरलेली नाही आहे, पण इथे आपण टोमॅटोची पेस्ट वापरलेली आहे, त्यामुळे या सांबरला रंग अतिशय सुंदर आलेला आहे, छान दाटसरपणा आलेला आहे आणि चव तर अतिशय सुंदर लागते।
तर हे सांबर तयार झालेलं आहे। गॅस बंद करून झाकून बाजूला ठेवते आणि आता आपण मस्त अशी ही चटणी बनवूयात। तर इथे मी शेंगदाणे घेतलेले आहेत। तर इथे मी भाजून याची सालं काढून हे शेंगदाणे घेतलेले आहेत। अर्धी वाटी शेंगदाणे आहेत, अर्धी वाटी इथे मी फुटाण्याची डाळ घेतलेली आहे आणि अर्धी वाटी इथे मी ओलं खोबरं घेतलेलं आहे। तर इथे तिन्ही जिन्नस मी समप्रमाणामध्ये घेतलेले आहेत। तर इथे आपल्याला एक छोटासा तुकडा चिंचेचा घ्यायचा आहे आणि ही चटणी छान तिखट असते, त्यामुळे इथे मी थोड्याशा मिरच्या जास्त घेतलेल्या आहेत। तर तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घेऊ शकता। तर या मिरच्या छान तिखट आहेत आणि या मी 4 ते 5 मिरच्या घेतलेल्या आहेत, याचे तुकडे करून घेतलेले आहेत। याचबरोबर इथे 1 चमचा आपल्याला साखर घ्यायची आहे। तर ही साखर तुम्हाला जर घालायची नसेल, नाही घातला तरी चालू शकतं। आणि इथे आपल्याला मीठ घ्यायचं आहे। तर इथे मी छोटा पाव चमचा मीठ घेतलेला आहे। मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा चवीनुसार घेऊ शकताय। एक छोटा तुकडा आल्याचा, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या आणि पाव चमचा इथे मी जिरे घेतलेले आहेत। तर आता घेतलेलं सगळं साहित्य आपल्याला अगदी बारीक असं वाटून घ्यायचं आहे। तर इथे मी मिक्सरचं छोटं भांडं घेतलेलं आहे आणि यामध्ये घेतलेलं सगळं साहित्य मी काढून घेते। तर या चटणीमध्ये कोथिंबीरीचा वापर केला जात नाही, पण तुम्हाला जर हवी असेल तर थोडीशी कोथिंबीर यामध्ये तुम्ही घालू शकताय। आणि या चटणीमध्ये मी चिंचेचा वापर केलेला आहे, पण तुमच्याकडे जर चिंच नसेल तर तुम्ही अर्धा लिंबू यामध्ये पिळून घेतला तरीही चालू शकतं। तर सगळं साहित्य या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। तर सुरुवातीला पाणी न टाकता हे सगळं साहित्य आपल्याला बारीक असं वाटून घ्यायचं आहे। सुरुवातीला जर तुम्ही याच्यामध्ये पाणी टाकून हे वाटून घेतला तर खोबऱ्याचे, डाळ्याचे, शेंगदाण्याचे तुकडे तसेच राहू शकतात, त्यामुळे सुरुवातीला हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पाणी टाकून अगदी बारीक अशी याची पेस्ट आपल्याला बनवायची आहे। तर ही पेस्ट आपली बनवून तयार झालेली आहे। तर जेवढं शक्य आहे तेवढं बारीक असं हे वाटण आपल्याला बनवून घ्यायचं आहे। तर इथे बघू शकता अगदी बारीक अशी पेस्ट मी बनवून घेतलेली आहे। तर ही चटणी अगदी एकसारखी किंवा एकसंध असते, त्यामुळे ही जी पेस्ट आहे ती अतिशय बारीक असणं खूप गरजेचं आहे। तर ही तयार झालेली पेस्ट आता एका भांड्यामध्ये मी काढून घेते आणि त्यानंतर आपण गरजेनुसार यामध्ये पाणी घालणार आहोत। तर ही चटणी थोडीशी पातळ असते आणि या पेस्टमध्ये पाणी घातल्यानंतर ही चटणी एकसारखी व्हावी यासाठी ही पेस्ट अगदी बारीक असणं खूप गरजेचं आहे। तर हे चटणीचं वाटण अगदी बारीक असं जर वाटलं गेलं नसेल आणि त्यानंतर तुम्ही जर यामध्ये पाणी घातलात तर ते पाणी एकीकडे आणि यात वापरलेलं साहित्य एकीकडे, म्हणजेच ही चटणी अगदी चोता पाणी अशी होईल। तर इथे गरजेनुसार मी या चटणीमध्ये पाणी घातलेलं आहे आणि एकसारखं मिक्स करून घेतलेलं आहे। तर तुम्ही बघू शकताय परफेक्ट ही चटणी तयार झालेली आहे आणि आता याच्यामध्ये आपल्याला फोडणी घालायची आहे। फोडणीसाठी 2 चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे, थोडीशी मोहरी, थोडेसे जिरे आणि कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत, त्याचबरोबर चिमूटभर हिंग घातलेला आहे आणि मस्त खमंग अशी ही फोडणी या चटणीमध्ये आपण घालूयात। मस्त खमंग अशी ही फोडणी या चटणीमध्ये आपण घातलेली आहे आणि आता हे सगळं साहित्य आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे या चटणीचा रंग तुम्ही बघू शकता, अगदी परफेक्ट असा रंग आलेला आहे। तर ही हॉटेल स्टाईल अगदी परफेक्ट चटणी आपली तयार झालेली आहे आणि आता आपण लगेचच इडली बनवायला घेऊयात। तर हे पीठ मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे। याच्यामध्ये मीठ आधीच आपण घातलं होतं, तर तुम्ही थोडंसं चेक करून तुम्हाला जर गरज वाटली तर पुन्हा यामध्ये मीठ घालू शकताय। तर आता आपण इडली बनवून घेऊयात। तर सगळ्यात आधी इडलीच्या प्लेटला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे आणि मगच हे बॅटर या इडलीच्या प्लेटमध्ये घालायचं आहे। तर तेल व्यवस्थित लावल्यामुळे इडली तयार झाल्यानंतर आपण जेव्हा काढतो तर ती प्लेटला चिटकून न राहता अगदी सहजपणे निघून येते। तर या प्लेटमध्ये बॅटर घालण्यापूर्वी मी इडलीच्या भांड्यामध्ये पाणी घालून ते उकळण्यासाठी ठेवलेलं आहे। तर आता या सगळ्या प्लेट्स आपण व्यवस्थित लावून घ्यायच्या आहेत आणि इथे 2 ग्लास पाणी मी उकळण्यासाठी ठेवलं होतं। पाण्याला छान उकळी आलेली आहे। तर आता इडलीच्या सगळ्या प्लेट्स आपण यामध्ये व्यवस्थित ठेवून घेऊयात। तर आता या भांड्याला झाकण लावून घ्यायचं आहे, गॅस मध्यम करायचा आहे आणि मध्यम गॅसवरती 12 ते 15 मिनिटे आपल्याला ही इडली छान अशी वाफवून घ्यायची आहे। मध्यम गॅसवरती साधारण 15 मिनिटानंतर मी झाकण काढलेलं आहे। इडली बघू शकता तुम्ही छान अशी फुलून आलेली आहे। तर तुम्ही थोडीशी हाताने चेक करू शकता किंवा एखाद्या टूथपिकने किंवा चाकूने सुद्धा तुम्ही ही इडली चेक करू शकता। 15 मिनिटांमध्ये अगदी परफेक्ट अशी इडली वाफवून तयार होते। तर या सगळ्या इडलीच्या प्लेट्स मी काढून घेतलेल्या आहेत आणि अगदी हलकंसं याला थंड करून घ्यायचं आहे, मगच इडली आपण या प्लेटमधून बाहेर काढायची आहे।
तर या इडलीच्या प्लेट पूर्णपणे थंड करायच्या नाहीत किंवा अगदीच गरम असताना ही इडली काढायची नाही, तर हात लावण्या इतकं थंड झालं की आपण या इडल्या काढून घेऊ शकतोय। तर इथे तुम्ही बघू शकता इडलीच्या प्लेटला व्यवस्थित तेल जर तुम्ही लावून घेतलात तर इडली अजिबात या प्लेटला चिटकत नाही, अगदी व्यवस्थित इडली निघून येते। बघू शकता तुम्ही अगदी सहज आणि व्यवस्थित या इडल्या निघत आहेत। तर अगदी पांढरी शुभ्र मऊ लुसलुशीत जाळीदार आणि अतिशय सॉफ्ट अशी ही इडली बनून तयार झालेली आहे। तर इथे एक इडली तुम्हाला मी जवळून दाखवते। तर इथे तुम्ही बघू शकता अगदी जाळीदार अगदी हलकी फुलकी ही इडली तयार झालेली आहे आणि अतिशय फ्लफी अगदी कापसासारखी अशी ही इडली आपली बनून तयार झाली आहे। तर एक इडली तुम्हाला मी तोडून दाखवते आणि अशा पद्धतीने तुम्ही जर इडली तोडला तर अगदी कापसासारखी जाळीदार तुम्हाला ही इडली दिसेल। तुम्ही बघू शकताय अगदी जवळून याची जाळी तुम्हाला मी दाखवते, अगदी जाळीदार कापसासारखी मऊ लुसलुशीत अशी ही इडली आपली म्हणून तयार झालेली आहे। परफेक्ट अशी ही इडली मस्त गरमागरम या उडपी स्टाईल सांबर सोबत खा किंवा या हॉटेल सिक्रेट चटणी सोबत खा। हॉटेलपेक्षा भारी ही इडली चटणी किंवा इडली सांबर म्हणून तयार होते। एकदा या पद्धतीने सांबर चटणी आणि इडली बनवून बघा, अगदी परफेक्ट अशी ही तयार होते आणि बाहेरचं खाणं विसराल, नेहमी घरीच बनवाल अशी ही इडली चटणी आणि सांबर म्हणून तयार होते। तर या पद्धतीने तुम्ही सुद्धा हे तिन्ही पदार्थ घरीच बनवून बघा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद।